नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी महाराष्ट्रामध्ये येऊ शकतात 1000+ MBBSच्या सीट. याचा MBBSच्या कट ऑफवर काय परिणाम होऊ शकतो व या नवीन 1000 MBBSच्या सीट कोणत्या ठिकाणी येणार आहेत, महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये नवीन MBBS कॉलेज सुरू होणार आहेत, या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती पाहणार आहोत. या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रिया संदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो महाराष्ट्रामध्ये यावर्षी अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, हिंगोली, वाशिम व वर्धा या जिल्ह्यांमध्ये नवीन MBBS कॉलेज सुरू होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी आता आपण पाहू शकतो हा गव्हर्नमेंटचा जो निर्णय आहे त्याचा आता आपण PDF पाहत आहोत. यामध्ये असे सांगण्यात आलेले आहे की अमरावती या ठिकाणी एका नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. आणि जर आपण या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी पाहिली तर या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी जवळजवळ 100 सीटची असणार आहे. त्याचप्रमाणे इतर जे काही कॉलेजेस आहेत, मग ते बुलढाणा असो, गडचिरोली, हिंगोली, वाशिम, वर्धा या ठिकाणी प्रत्येकी 100 सीट असणारे कॉलेज सुरू होण्याची शक्यता राहील. त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये 3 नवीन प्रायव्हेट कॉलेज व 1 डीम युनिव्हर्सिटी येऊ शकते. या संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला व्हिडिओ पाहून घ्या. त्या व्हिडिओमध्ये आपण त्या संदर्भाने सविस्तररित्या माहिती घेतलेली आहे. हे जे आपण कॉलेज पाहिलेले आहेत यातील मॅक्झिमम कॉलेज या वर्षीपासून सुरू होतील व विद्यार्थ्यांना या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळेल. त्यामुळे MBBSचा जो कट ऑफ आहे त्यावर याचा नक्कीच परिणाम पडेल आणि नवीन 800 ते 1000 विद्यार्थ्यांना MBBS साठी संधी मिळू शकते. MBBSच्या जागा वाढल्यामुळे याचा परिणाम आता BMS, BHMS व जे काही इतर मेडिकलचे कोर्स आहेत त्याच्या कट ऑफवर देखील पडेल. येणाऱ्या काळामध्ये या संदर्भाने आपण सविस्तररित्या माहिती घेणार आहोत. या कॉलेजेसच्या संदर्भाने तुम्हाला जर डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर हा शासन निर्णय आपण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रत्येक कॉलेजविषयी सविस्तर माहिती घेऊ शकता. त्यासोबतच थोड्या वेळानंतर जो कॉलेजेसचा PDF आहे तो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला जाईल. त्यामुळे जर तुम्ही अद्यापही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला टाइम टू टाइम अपडेट मिळत राहतात.